मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, ज्याने भागवत धर्म संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला, आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जडजीवांचा उद्धार केला आणि आपल्या कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दीप जगात लावली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्यांच्या बरोबर साक्षात पांडुरंग परमात्म्याने जेवावे हा अधिकारच ज्यांना बालपणी प्राप्त झाला असे आमचे नामदेवराय आणि त्यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा संत संगतीचं वर्णन करणारा अभंग मी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला, अज्ञानी म्हणून या पुलिया बाळा, चालविया सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचार्य असंग्रह, शरीर समस्वाद सर्वत्र भयोजनम, सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना, एकादशी सेवा मी
नम्रत्वे गठनसे सुखी सारे असावेत निरोगी सर्व असे सर्वांना चांगली बुद्धी दे न लागो दुःख ते कोणा सर्वांचे चांगले हो आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी मंगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी विठ्ठल 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 अभंगाचे चिंतन आपल्या समोर मांडण्यापूर्वी कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती द्यायची होती ती अशी आपल्या सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा कारण काही गोष्टी माहीत असल्या तरी पुन्हा पुन्हा सांगायच्या असतात आणि काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या नसतात माणसं इतकी विचित्र आहेत ज्या गोष्टी सांगायला पाहिजेत त्या सांगत नाहीत आणि ज्या गोष्टी नाही सांगायला पाहिजेत त्याचा मात्र भोबाटा केल्याशिवाय राहत नाही हे ठरलेलं आहे महाराज आजकाल माणसं चांगलं बोलायला तयार नाहीत चांगलं सांगायला तयार नाहीत आणि वाईट गोष्टीचा भोबाटा इतक्या लवकर होतो किती लवकर होतो तो मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आता बघा ना हेच बघा आपल्या या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये पत्रिका मिळाली त्याच्यात सरासरी मला वाटते 5 कीर्तनकार आहेत बरोबर का 5च आहेत ना 5 कीर्तनकारांपैकी 4 कीर्तनकारांनी नियोजित वेळेप्रमाणे यावं आपल्याला ठरलेली कीर्तन सेवा करून जावी आणि एकाच कीर्तनकारांनी गैरहजर राहावं लोक आलेल्यांची चर्चा जास्त करतात का ना आलेल्यांची बोलत चला आले त्यांची चर्चा नाही पण न आले त्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही एक वाक्य लक्षात असू द्या उन्या गोष्टीची किंबहुना वाईट गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीची चर्चा करा माझा विश्वास आहे वाईट गोष्टीची चर्चा करण्यापेक्षा माणसाने चांगल्या गोष्टीची चर्चा केली तर माणसाची बुद्धी चांगली बनते विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर कार्यक्रमाविषयी थोडासा परिहार द्यायचा आहे आज या ठिकाणी आयोजित केलेला दिव्य भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा कुर्ला भगवंतांच्या कृपेने व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने सर्व सप्ताह कमिटी मंडळ गावकरी वारकरी माळकरी टाळकरी व या कार्यकारी मंडळ व या सर्वस्त ग्रामस्थ मंडळांच्या सहकार्याने आयोजित केलेला सुंदर असा कार्यक्रम व त्यासाठी उपस्थितीत असलेले रती महारथी गुणीजन मंडळी सगळ्यांची नावे माहीत नाहीत पण गंधर्वासारखे गाणारे चंद्रसूर्यासारखे वाजवणारे परीक्षितासारखे ऐकणारे आणि फक्त सांगणारा सुखाचार्य नाही हे ध्यानात ठेवा वारकरी संप्रदायाचे भूषण ज्यांनी गेले कित्येक वर्ष वर्जल येथे चालवलेले व्यसनमुक्ती केंद्र आणि आळंदी येथे चालवलेले मोफत अन्नदान छत्र असे माझे गुरु हरिभक्त पारायण जाधव महाराज वर्जलकर तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे असे मृदुंग वादक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे असे पेटीवादक महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे असे टाळकरी त्याचबरोबर महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे असे गायक माझे आजोबा हरिभक्त पारायण रमेश नाना कदम डौंडच तसेच महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे सुप्रसिद्ध असे युवा कीर्तनकार व गायक माझी भगिनी हरिभक्त पारायण प्रणालीताई जाधव त्याचबरोबर तसेच या शहरातील राजकीय सामाजिक सांस्कृतिक व हा देश ज्यांच्या जीवावर चाललेला आहे असे आपले शेतकरी मायबाप या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे त्यामधील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा सर्व मान्यवरांच्या द्वारा सर्वांच्या वतीने या कार्यकारी मंडळाच्या प्रेमास्तव तुमच्या दर्शनाचा योग मला मिळाला म्हणून आपणा सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद ही भव्य वास्तू भव्य मंदिर भव्य सभा मंडळ शून्यातून एवढे मोठे विश्व अशा मुंबई या ठिकाणी म्हणजेच बघा ना जागेचा अभाव असतो लोकांना राहायला सुद्धा जागा नसते पण अशा मुंबई या ठिकाणी असा भव्य असा सोहळा या भक्तांनी या मंडळांनी निर्माण केला त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी धन्यवाद तुमच्या सगळ्या मनोकामना इच्छा जेवढ्या काही संकल्पना आहेत त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते विठ्ठल 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 विठ्ठल
शिवाजी महाराजांना, रयतेच्या राजाला, ज्यांच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो आहे अथांग सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आबळाचं स्थान, जो त्या सूर्याची शान आहे, मराठी मनातला दगदगता स्वाभिमान आहे, काळी जाय सह्याद्री जल शंभूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देवराजांचे पहिले स्थान, महाराष्ट्राचा जो सर्वशक्त आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे आणि मराठ्यांचा भगवा आसमंत आहे, ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उदयास आलं, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज, आणि पित्यानं निर्माण केलेले स्वराज्याचं रक्षणच केले असं नाही, तर पित्यानं निर्माण केलेले स्वराज्य 10 पटीने वाढवले असे शंभूराजे. आम्हा घरी धन, शब्दांचेच रत्न, शब्दांचेच शस्त्र, यत्न कर शब्द हे शस्त्र समजून विद्राही अभंग आमच्या तुकाराम महाराजांनी लिहिले आणि समाजाचे खरं प्रबोधन केले. विठ्ठल 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 संत संगतीचे काय सांगू सुख, तरी या अभंगाद्वारे संत नामदेवराय म्हणतात की आत्ताच्या काळामध्ये माणसाला एक क्षणभर जरी संतांची संगत मिळाली ना, तर वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील, की ज्याला परमार्थामध्ये सर्व सुख म्हणतात, ते सर्व सुख केवळ संतांच्या संगतीतच मिळतं. एकदा का एखादा माणूस संतांच्या संगतीत गेला की ते संत त्या जीवाला, त्या माणसाला आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, 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 आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपणा सारिखे करीती तत्काळ, आपणा सारिखे करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. त्या ठिकाणी कोणताही स्थळ, काळ, वेळेचा विचार केला जात नाही, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. संत का श्रेष्ठ आहेत? कारण संत महात्मे जगावर प्रेम करताना, विश्वावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करीत नाहीत, म्हणून संत श्रेष्ठ आहेत. शेवटी या अभंगाद्वारे, अभंगामधल्या 4थ्या चरणात नामदेवरायांनी संतांची तुलना गायीबरोबर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत संगतीचे काय सांगू सुख, नामदेवराय म्हणतात संतांच्या संगतीतलं सुख मी काय वर्णन करू. पहिला प्रश्न असा की नामदेवराय ज्यांच्याबद्दल तोंड भरून गोड कौतुक करतात असे संत म्हणजे कोण, संत कुणाला म्हणावे. एका सुभाषितकाराने सुंदर असं वर्णन केले. सन्मान गाला लावणारे, देवास्वरूप असणारे, विद्यान विनयामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याणाकरिता अवतीर्ण झालेले, त्यांना संत असे म्हणावे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ थोडक्यात भावार्थ. आता तुम्ही सगळे घरी गेलात तरी चालेल, पण कुणी जाऊ नका बरं का. आपल्याला या अभंगाचं संपूर्ण चिंतन पाहायचंय, या अभंगाला आपल्याला संपूर्ण पाहायचंय, म्हणून सगळ्यांनी थांबा. विठ्ठल 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 नामदेवराय पहिल्या चरणात म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख. नामदेवराय म्हणतात आमच्या संत महात्म्यांनी या जगामध्ये, या विश्वामध्ये अवतार घेतला, त्याला कारण काय. बुडत हे जन न देखवी डोळा,
परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय नामचिंतनाशिवाय हे जग बुडत चालले. म्हणून आमच्या संत महात्म्यांनी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जड जनजीव, या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आमच्या संत महात्म्यांनी या विश्वामध्ये या जगामध्ये अवतार घेतला. नामदेव महाराज म्हणतात, जे संत या विश्वामध्ये अवताराला आले यांचं सुख मी काय वर्णन करू. एकदा माऊलीच्या मनामध्ये असा विचार आला की आपण संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करावी आणि हा विचार पांडुरंगाला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने हितगुज केल्यावरती माझी माऊली बोलू लागली, पुसता संगीन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी. सांगितलं, देवा मला संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करायची आहे आणि ती करण्यासाठी मला तुमचा नामदेवराय सोबत हवाय. आता त्या काळी नामदेवराय म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं का नाही म्हणावं काही कळेना समजेना. नाही हो म्हणावं तर नामदेवरायांशिवाय देवाला एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं आणि नाही म्हणावं तर माझ्या नामदेवाला घेण्याकरिता कोण आले, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ज्ञानाचा ज्ञान आहे असे ज्ञानेश्वर महाराज नामदेवरायांना घेण्याकरिता आलेले आहे. बरं, परमार्थिक भाषेतला पटत नसेल तर व्यवहारातलं सोपं करून सांगते. ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी ठरवलं की या दिवाळीला, म्हणजे आत्ताच दिवाळी झाली बरं का, ह्या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरी पाठवायचं. बोलत चला, माहेरी पाठवायचं. आवाज नाही आला. जोरात पाठवायचं. नका पाठवू, तुमची इच्छा. सगळ्यांनी ठरवलं या दिवाळीला आपल्या सुनेला काही माहेरी पाठवायचं नाही. पण त्याच मुलीचे छोटे चुलते काका मुंबई हायकोर्टात जज साहेब होते की ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके तेच त्या मुलीच्या घरी आले. सगळ्या घरातल्या मंडळींनी वाकून नमस्कार केला आणि विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम होतं की आज तुम्ही प्रत्यक्ष आमच्या घरी आलेला आहात. ते जज साहेब म्हणाले, या दिवाळीला मला माझ्या पुतणीला माझ्या घरी घेऊन जायचे. घरातली म्हणाली, लगेच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं नाही. पण न्याण्याकरिता कोण आलेत तर हायकोर्टातले जज साहेब की ज्यांना लोक वाकून नमस्कार करतात. त्याचप्रमाणे
माझ्या नामदेवरायांना घेण्याकरिता कोण आले? ज्ञानेश्वर महाराज. असे ज्ञानेश्वर महाराज त्या नामदेवरायांना घेण्याकरिता गेलेले आहेत. सांगितलं, ठीक आहे, मी तुमच्या बरं नामदेवरायांना पाठवेन. ज्ञानेश्वर महाराज आळंदीला आले आणि नामदेवराय गेले. पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, तुला ज्ञानेश्वर महाराजांबरोबर संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करण्याकरिता जायचे. नामदेवरायांनी स्पष्ट नकार दिला. मी जाणार नाही देवा. देव म्हणाले, का? नामदेवराय म्हणाले, देवा, तूच तर म्हणाला होतास ना, मला तुझ्याशिवाय करमत नाही, मग मलाही तुझ्याशिवाय करमत नाही, मी जाणार नाही. देव म्हणाले, नामदेवा, अरे मी तुला ज्यांच्या बरोबर पाठवतोय ना, त्या ज्ञानेश्वर महाराज आणि मी वेगळा नाही. त्यांचा आणि माझा आत्मा एकच आहे, नवे नवे तर आम्ही दोघे वेगळे नाही. देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी. देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी, देव म्हणे नाम्यापाशी. देव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे, ज्ञानदेव मीच आहे. तो आणि मी नाही तुझा, तो आणि मी आत्मा माझा, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा, तो मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा देव म्हणतात, ज्ञानदेवा आणि मी एकच आहे. अरे नवे नवे तर आमच्या दोघांचा आत्मा एकच आहे. मग नामदेवराय म्हणतात, ठीक आहे देवा, मी जाईन, पण एका अटीवर. देव म्हणाले, आता कोणती अट? नामदेवराय म्हणाले, देवा, ज्या देवाचे तुझ्यासारखे कटेवर हात नसतील ना, त्या देवाचे मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कठेवरी कर नाही ज्या देवाचे, अन मी न घेई तयाचे दर्शन. देव म्हणाले, नको घेऊ दर्शन, पण त्या ठिकाणी तू ज्ञानेश्वर महाराजांबरोबर जावं, एवढीच आमची इच्छा आहे. मग नामदेवराय तयार झाले. ज्ञानेश्वर महाराज आळंदीवरून पंढरीला गेले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत सोडवायला गेले. आणि ज्या वेळेस नामदेवराय संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करण्याकरिता गेले, देव रावळत आले आणि देवाने गुडघ्यात डोकं घातलं. मग देवाला काय करावं काही कळेना, कारण देवांना नामदेवरायांखेरीज एक क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. आणि ज्या वेळेस कितीतरी वर्षातून नामदेवराय संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करून आले, त्यावेळेस देवाने पाहिलं, अरे माझा लाडका भक्त नामदेवराय किती वर्षातून मला भेटतोय, जावं आणि त्याला कडकडून असं आलिंगन द्यावं, या आशेने देव विटेवरून खाली उतरले. पण नामदेवराय म्हणाले, अरे देवा, तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीतलं सुख किती मोठं आहे ना, हे आज मला कळालं. म्हणून संगतीला फार महत्त्व आहे. चांगल्यांची संगत करा, वाईटांची करू नका. संगतीने माणूस सुधारतो आणि संगतीनेच माणूस बिघडतो. संत महात्मे म्हणतात, संतांची संगत करणं आणि देवाचं नामस्मरण करणं हा आमच्या वाणीला लागलेला एक स्वभाव आहे. प्रत्येक माणसाचा जन्माला आल्यानंतर एक स्वभाव असतो आणि तो स्वभाव कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरी माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. एखाद्या बाईला जर भांडायची सवय असेल, तिने कितीही ठरवलं आजपासून आपण भांडायचं नाही, ती गावात भांडखोर बाई म्हणून प्रसिद्धच असते बघा.
म्हणजे थोडक्यात काय, माणूस मरतो पण माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही, कधी चेंज होत नाही. आपल्या ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी, काथ्या जळतो वळ जळत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे म्हणतात की आमच्या शरीराला पडलेलं ते वळण आहे, पडिले वळण इंद्रिया सकळ, भाव तो निराळा नाही तुझ्या. ते आमच्या वाणीला लागलेला एक स्वभाव आहे. म्हणून चांगल्यांची संगत करा, चांगला स्वभाव ठेवा. एखादा सज्जन माणूस असेल आणि एखाद्या दारू पिणाऱ्या मित्राच्या जर तो संगतीत गेला तर तो मित्र म्हणतो, अरे तो आता किती दिवसातून माझ्या बरोबर हॉटेलला आलाय, थोडी तरी घे. तो म्हणतो, नको रे, मी कधी घेतली नाही. तो म्हणतो, अरे थोडी जास्त नको, चवीपुरती माझ्यासाठी एखादं झाकण, एक झाकण, 2 झाकण, 3 झाकण. आता त्याला रोज एक लागते. याला काय म्हणतात माहिती आहे ना? विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तोच माणूस जर एखाद्या माळकरी किंवा वारकऱ्याच्या संगतीत गेला तर तो कीर्तनाला, भजनाला गेला, प्रवचनाला गेला तर तो म्हणतो, अरे मला पण तुझ्यासारखी माळ घालायची. याला म्हणतात संगत. म्हणून संगत संतन की करने, संगत संतन की करने, जन्म का सार्थक कछु करने, जन्म का सार्थक कछु करने. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. कहाँ से आया कहाँ जाएगा, ये कुछ मालूम करना, तो दिल की है जिंदगानी, टाळी वाजवा. जिंदगानी हुशार हो के चलना. संगत संतन की करने, संगत संतन की करने, जन्म का सार्थक कछु करने, जन्म का सार्थक कछु करने. संगत संतन की करले, संगत संतन की करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. चांगल्यांची संगत करा. उदाहरणार्थ म्हणून सांगते, एका गावात, एका राज्यात एक साधू महाराज गंगेच्या किनारी ध्यान करत बसले. त्या राज्यातल्या राजाने पाहिलं आणि तो राजा त्या साधू महाराजांच्या पाठीमागे उभा राहिला आणि म्हणाला, साधू महाराज नेमकं करतात तरी काय, कोणत्या देवाचं ध्यान करतात? म्हणून राजा त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. तेवढ्यात समोरच्या गंगेत एका बगळ्याने पाण्यात चोच बुडवली आणि दगडावर घासली. पाण्यात चोच बुडवायचा आणि दगडावर घासायचा. त्यावेळेस त्या साधू महाराजांच्या तोंडून शब्द फुटले, अरे बगळ्या, घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने. अरे बगळ्या, घासून घासून चोच तीक्ष्ण करतोस, हे कशाकरिता करतो ना मला चांगलं म्हणजे पूर्णपणे माहीत आहे. हे वाक्य कोणाचं होतं बाबा, कोणाचं होतं? हे वाक्य साधूचं होतं, संतांचं होतं. आणि म्हणून राजा दिवसभर रात्रंदिवस हेच गाऊ लागला, घीस घीस कर तिखी करे, ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम तिखी करे वो सब हम जाने. आणि मग त्याच वेळेस गंमत अशी झाली, राजाच्या राजनीने राजाला मारण्याकरिता अनेक प्रकारचे डावपेच केलेले असतात.
पण त्या ठिकाणी त्या राजाला काही मरण यायना. मग ती राणी त्या राज्यातल्या न्हाव्याला बोलवते आणि सांगते, न्हाव्या, तुला आज राजाची धाडी करण्याच्या कारणाने राजवाड्यात यायचं आणि राजाची धाडी करता करता राजाची मान कापायची. न्हावी घाबरला, म्हणाला, मी करणार नाही राणीसाहेब. राजेसाहेबांना जर कळालं तर त्याआधी माझीच मान कापतील, मी नाही करू शकत. राणी म्हणाली, तुला जर जगायचं असेल, या राज्यात राहायचं असेल ना, तर तुला माझा आदेश पाळावाच लागेल. मग न्हावी दादा घाबरत घाबरत तयार झाला आणि मग न्हावी दादा धाडी करण्याकरिता राजवाड्यात आला. राजेसाहेब खुर्चीत बसले आणि मग आता पूर्वीच्या काळी धाडी करण्याकरिता काय असायचं? वस्तारा. आता धाडी करता करता राजाची मान कापायची, म्हणजे वस्तारा कसा पाहिजे? धारदार पाहिजे. म्हणून तो न्हावी दादा काय करायचा, तो वस्तारा पाण्यात बुडवायचा आणि हातावर घासायचा, पाण्यात बुडवायचा आणि हातावर घासायचा. त्यावेळेस त्या राजाच्या तोंडून शब्द फुटले, अरे न्हावी दादा, घीस घीस अगर तिखी करे ऊपर लगाया पानी, जिस कारण तुम तिखी करे वो सब जाने. आता हे वाक्य कुणाचं होतं? साधूचं होतं, संतांचं होतं. पण न्हाव्याला वाटलं की राजा मलाच म्हणाला काय, म्हणून न्हावी दादा राजेसाहेबांचे पाय धरतो म्हणतो, राजेसाहेब मला माफ करा, हा सगळा तुमच्या राणीचाच डाव आहे. राजा म्हणाला, अरे न्हावी, तू तर माझी धाडी करत होता ना, आणि धाडी करता करता नेमकं तुला झालं तरी काय? आता काय आमच्या राणीचा डाव आहे ना, तो मला सांग. मग न्हाव्याने सगळी हकीकत सांगितलं, तुमच्या राणीने तुम्हाला मारण्याकरिता धाडी करायला पाठवलं होतं आणि धाडी करता करता तुमची मान कापायची असंही सांगितलं होतं. माझा दृष्टांत संपला, पण सांगायचं तात्पर्य सिद्धांत एकच होतं की जर त्या राजाने त्या साधूचं संताचं वाक्य ऐकलं नसतं तर आज त्या ठिकाणी त्या राजाची मान कापली गेली असती. म्हणून संगत चांगल्यांची करा. एकनाथ महाराजांचं एक मूळ स्वभाव नावाचं प्रकरण आहे. त्यात एकनाथ महाराज म्हणतात, आधी होती दासी पटराणी केली तिसी, आधी होती दासी पटराणी केली तिसी, हिंडणी राहिना मूळ स्वभाव जाईना, तिचे हिंडणी राहिना मूळ स्वभाव जाईना, हिंडणी राहिना मूळ स्वभाव जाईना, तिचे 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 हिंडणी राहिना मूळ स्वभाव जाईना, हिंडणी राहिना मूळ स्वभाव जाईना. म्हणून स्वभाव चांगला ठेवा, संगत चांगल्यांची करा. आपल्याला असं वाटतं की माझ्या शेजारचा फार सुखी आहे आणि मी फार दुखी, पण संसारात तुकाराम महाराज म्हणतात की संसारात कोणत्याही प्रकारचं सुख नाही. जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाहे. जगात संसार करणारा कोणीही सुखी नाही, पण आपल्याला असं वाटतं माझ्या शेजारचा फार सुखी. एक प्रसंग सांगते, दृष्टांत सांगते. गावात 2 शेजारी होते. त्या दोन्ही शेजाऱ्यांची कंडिशन अशी होती की एकीचा नवरा घरात गेला की त्यांच्या घरातून नुसता मोठ्या मोठ्याने हसण्याचा आवाज यायचा, आणि दुसरी नवरा घरात गेला तर त्यांच्यात शिव्यांशिवाय बोलणंच नाही, एवढ्या जोरात शिव्यांचा आवाज यायचा. ती बाई म्हणायची, कुठलं माझं नशिबाला पडलं. आता म्हणजे नवऱ्याला काय घाबरायचं, जरात नवऱ्याला काय घाबरायचं. अगं ए बायांनो, नवऱ्याला काय घाबरायचं. बघा बघा कसा उशाजीचा जोरात आवाज येतोय. नवऱ्याला घाबरायचं नाही. आपल्याला शासनाने 50% आरक्षण दिले, नवऱ्याला घाबरायचं नाही, ठरलं. विठाल 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हो
सवयीप्रमाणे घरात आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी सवयीप्रमाणे शिव्या द्यायला सुरुवात केली. ती म्हणाली, काय हो, तुम्ही घरात आले की नुसत्या शिव्या देता. तुमचा शेजारचा मित्र बघा जरा, त्याचा जरा आदर्श घ्या जावा. तो घरात गेला की नुसता हसण्याचा आवाज येतो, पण तुम्ही तर मला नुसत्या शिव्याच देता हो. तर तो म्हणतो, विचार करतो, अरे खरंच की मी तर माझ्या बायकोला सारख्या शिव्या देतो, जातोच त्याला विचारून येतो. म्हणून तो शेजारच्या घरात जातो आणि म्हणतो, मित्रा, तुम्ही हसता आणि आमच्या नवरा बायकोत भांडणं होतात, तुम्ही हसण्यासाठी नेमकं करता तरी काय, आम्हाला पण सांगा, म्हणजे आम्ही पण हसतो. तो म्हणतो, अरे तुला ऐकायचंय का? तो म्हणतो, हो मला सुद्धा ऐकायचंय. मग तो म्हणतो, अरे आमच्या नवरा बायकोंची भांडणं झाली ना की माझी बायको माझ्या पाठीमागे लाटणं घेऊन लागते. महिला मंडळ लाटणं माहितीये का? चपाती लाटायचं, ती लाटणं घेऊन लागते आणि मी जोरात पळतो, ती मला लाटणं फेकून मारते, लागलं तर ती हसते आणि हुकलं तर मी हसतो. तो म्हणतो, तुमच्या लाटण्याच्या मारामारीपेक्षा आमच्या शिव्या तरी बऱ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. पारख म्हणजे ओळख. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं रे, फक्त पंढरपूरच्या राऊळात 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझी तुझ्याबद्दलची संकोचित कल्पना होती, मी तुला ओळखलं नव्हतं. आपण ज्या देवाचं नामस्मरण करतो, चिंतन करतो, तो देव नेमका कुठे राहतो? जांभूया दीपा माझी एका पंढरपुरी गावा, विठोबाचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. ओ जंबूया दीपा माझी एका पंढरपुरी गावा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया गा. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचे धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. जम्बूद्वीप हे सप्तद्वीपांपैकी एक द्वीप आहे आणि त्या द्वीपात आपला पांडुरंग परमात्मा राहतो. नामदेवराय म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं रे, फक्त 3.5 फूट उंचीचा पांडुरंग एवढीच माझ्या तुझ्याबद्दलची संकोचित कल्पना होती. पण ज्या वेळेस मला माऊलीची संगत लाभली ना, त्यावेळेस मला कळलं की सर्व चराचरामध्ये एकच देव आणि तो म्हणजे पांडुरंग आहे. त्यावेळेस माझा तो अहंकार गळून पडला. त्यावेळेस मी तुला ओळखलं. मला अजूनही तो प्रसंग आठवतो की ज्या वेळेस मी माऊलीच्या म्हणजे नामदेवराय माऊलींच्या सोबत संपूर्ण जगाची तीर्थयात्रा करायला गेले होते, त्यावेळेस ते वैजनी परळीनाथ आणि सगळं कुरुक्षेत्र सौराष्ट्रात आले. तिथे आवंड्या नागनाथाच्या मंदिरात गेले. तिथे खूप मोठं असं मैदान होतं, त्याच्यात नामदेवरायांचं कीर्तन ठेवलं होतं आणि नामदेवरायांच्या कीर्तनाकरिता स्वर्गातून आले होते. खूप कीर्तन मोठं होतं, खूप संत मंडळी, देव असं खूप माणसं जमली होती. त्या कीर्तनात साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा आले होते. नाचता 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 देवाचा गळला पितांबर. नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर.
बसलेली होती. पाठीमागे डोळे लावून ती जणी सुद्धा बसली होती. कबीर महाराज पखवाज वाजत होते आणि साक्षात पांडुरंग परमात्मा त्या कीर्तनामध्ये नाचत होते आणि अक्षरशः त्या कीर्तनात माझ्या देवाची फजिती झाली. नाचता नाचत नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा, सावध होई देवा. ऐसा बोले कबीरा, ऐसा बोले कबीरा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. एवढं कीर्तन रंगात आलं होतं की साक्षात पांडुरंग परमात्मा त्यांचा पितांबर गळून पडला तरी सुद्धा देव भानावर आले नाहीत. शेवटी कबीर महाराजांनी आणि सर्वांनी देवांना जागा केलं. धरिले मनगट्टली काय झाला म्हणून डचकलं जनजेटी. काय झालं म्हणून देव डचकले आणि मग त्यांना कळले आपला पितांबर गळला. एवढं कीर्तन रंगात आलं होतं. रात्री 9ला कीर्तन सुरू झालं होतं. पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच होतं. आणि मग तिथले ब्राह्मण आले आणि त्यांनी सर्व हा समाज पाहिला. ते म्हणाले, ही काय कीर्तन करायची वेळ आहे का? ही काय जागा आहे का? आम्हाला पूजा करायची आहे. हे तुम्ही सर्वांनी उचला, उठा आणि या मंदिराच्या पाठीमागे कीर्तन सुरू करा. कर्मठ ब्राह्मण होते पण आमचे संत शांत स्वभावाचे होते, शांत होते. सर्वांनी ते सगळं साहित्य उचललं आणि नामदेवराय मंदिराच्या पाठीमागे गेले व तिथे कीर्तन सुरू केले. त्या अवंड्या नागनाथ देवाने सुद्धा पाहिलं, अरे एवढी संत मंडळी माझ्याकडे पाहुणे आली आहे. साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा माझ्याकडे पाहुणा आलाय आणि या कर्मठ ब्राह्मणांनी त्याचा अपमान केलाय. आता मला असं शांत बसून चालणार नाही. म्हणून त्या अवंड्या नागनाथ देवाने सुद्धा आपलं मंदिर, आपलं तोंड फिरवलं. फिरविले देऊळ जगमात ख्याती. फिरविले देऊळ जगमात ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमात ख्याती. फिरविले देऊळ जगमात ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ जगमाची ख्याती. फिरविले देऊळ अहो साक्षात त्या अवंड्या नागनाथ देवाने सुद्धा आपलं तोंड या संतांकडे, या नामदेवरायांच्या कीर्तनाकडे फिरवले. नामदेवराय म्हणतात, अवंड्या नागनाथ देव होते म्हणून त्यांनी आपलं तोंड फिरवलं. पण त्याचबरोबर हे दगडाचं निर्जीव देऊळ जे असतं ना ते सुद्धा फिरलं. याला फक्त ह्यात काय होती? संतांची शक्ती होती, ताकद होती. आजही तुम्ही तिथे जाऊन बघा, महादेवाचा नंदी कधी पण मंदिराच्या समोर असतो. तिथला
महादेवाचा नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. यात सगळ्यात संतांची शक्ती आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात की चांगल्यांची म्हणजेच संतांची संगत करा. अभंगाचा प्रथम चरण. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, नामदेवराय दुसऱ्या चरणात म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. या ठिकाणी नामदेवराय एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळा म्हणतात साधू थोर जाना. साधू कुणाला म्हणावं? ज्याने 6 धुवून टाकले म्हणजे राग, धम्म, अहंकार, लोभ, षडविकार या सगळ्या षडविकारांवर वार केला त्यांना साधू असं किंवा संत म्हणावे. पूर्वीच्या काळी आपल्या दारावरती एक वासुदेव यायचे आणि त्यांनी आपलं अख्खं गाव दुमदुमून जायचं. उजळून आलं बाळ रामाच्या पहारी अन गाव जागवित आली, गाव जागवित आलं वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. आणि या वासुदेवाच्या स्वारीने आपलं अख्खं गावच दुमदुमून जायचं, अख्खा आबाळ दुमदुमून जायचं. आणि साधू पूर्वीच्या काळचे साधू आणि आत्ताच्या काळच्या साधूंमध्ये फरक आहे. पूर्वीच्या काळचे साधू हे संत म्हणजे ते साधू आपला स्वतःचा विचार कधी करीत नव्हते. आत्ताचे साधू ऐसे कैसे झाले साधू, कर्म करून या म्हणते बोंधू, अंगाला लावून या राख, डोळे झाकून करती पाप. आत्ताचे साधू हे पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपल्या पोटासाठी असे संत झालेले आहेत. साधू बघा, जर कधी तुमच्या घरी कोणते साधू महाराज आलेच तर लक्षात ठेवा ते असे म्हणतात, ते साधू म्हणतात 1 लाख द्या 2 लाख देतो, 2 लाख द्या 4 लाख देतो. असाच एक साधू बंधू एका गावात गेला. तिथला गाव बऱ्यापैकी श्रीमंत होता बरं का. आणि त्या गावात गेल्यानंतर सांगितलं मला शास्त्राचं, पुराणाचं, गीतेचं, भागवतीचं, ज्ञानेश्वरीचं सगळं ज्ञान मला आहे,
बरं, इथं बसल्या बसल्या जगात काय चालतं, गावात काय चालतं तेही मला कळतं. आणि 1 लाख द्या, 2 लाख देतो, 2 लाखाचे 4 लाख करतो, 4 लाखाचे 8 लाख करतो. आणि त्या साधू बंधूवर एका इंजिनियरची श्रद्धा बसली. इंजिनियर घरी आला आणि आपल्या बायकोला म्हणाला, अगं, आपल्या गावात एक साधू आल्यात आणि त्यांना गीतेचं, भागवताचं, शास्त्राचं, ज्ञानेश्वरीचं सगळं ज्ञान त्यांना आहे. बरं, आपल्या गावात बसून जगात काय चालतं हे पण ते सांगू शकतात. 1 लाखाचे 2 लाख देतात, 2 लाखाचे 4 लाख देतात, 4 लाखाचे 8 लाख देतात. ती इंजिनियरची बायको म्हणाली, हे बघा बाबा, तुम्ही काही म्हणा, पण माझा काय त्या साधू बंधूवर विश्वास नाही. तर तो इंजिनियर म्हणतो, अगं, तू एकदा त्यांच्या दर्शनाला तरी चल. ती म्हणते, मी येणार नाही, मला त्यांचं दर्शन घ्यायचं नाही, कारण माझा त्या साधू बंधूवर विश्वास नाही. आणि त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची मुलगी होती आणि वारकरी संप्रदायातली माणसं साधू बंधूवर विश्वास ठेवत नाहीत. इंजिनियर म्हणतो, ठीक आहे, तुला यायचं नसेल येऊ नको, मी त्या साधू महाराजांना आपल्या घरी भोजनाकरिता आणतो. ते म्हणते, ठीक आहे, मी त्यांच्यासाठी 5 पक्वानाचं जेवण तयार करते. आणि मग ती साधू महाराजांकरिता बंधू महाराजांना संपूर्ण 5 पक्वानाचं असं जेवण तयार करते. आणि महाराजांसाठी ती भजे करते. भजी माहिती आहे का सर्वांना? तोंडाला पाणी येऊ देऊ नका. ती ते साधू बंधूसाठी भजी करत असते. आणि ती इंजिनियरची बायको असा विचार करते की आता आपण ह्या महाराजांची खरी परीक्षा घ्यायची. हे साधू महाराज खरेत की खोटेत? मग ती ठरवते की ताट वाढताना काय करायचं, साधू महाराजांच्या ताटातले भजे हे भाताखाली ठेवायचे आणि वाढायचे पण भाताखाली ठेवायचे. आणि मग साधू महाराज आले, त्यांच्याबरोबर इंजिनियरही आला, 4-5 प्रतिष्ठित मंडळी सुद्धा आली. आणि मग साधू महाराजांना ताट देण्यात आली, हात धुण्याकरता तांब्या भरून दिला. आणि मग साधू महाराजांनी डोळे झाकले आणि जोरात हाड म्हणाले. इंजिनियर म्हणाला, महाराज, इथे कुठे कुत्रे नाहीत, कोण नाही, तुम्ही कुणाला हाड म्हणालात? त्यावेळेस ते महाराज म्हणतात, साहेब, ज्यावेळेस मी इथे बसून डोळे झाकले त्यावेळेस मला पंढरपूरच्या महाद्वारात कुत्रे शिरताना दिसले आणि ते मी इथं बसल्या बसल्या हाकलले. आता ती इंजिनियरची बायको म्हणली, आता तुमची खरी परीक्षा आहे. आणि मग इंजिनियर सगळ्यांच्या ताटे बघतो, सगळ्यांच्या ताटात भजे होते. साधू महाराजांच्या ताटात भजे होते का हो? जागेत होते. पण इंजिनियरला दिसले का हो? इंजिनियरला दिसले नाही. इंजिनियर म्हणाला, काय ग, सगळ्यांच्या ताटात भजे वाढलेस पण तू महाराजांच्या ताटात भजे वाढले नाही, तू हे मुद्दाम केलंस ना? म्हणून इंजिनियर त्याच्या बायकोच्या अंगावर मारण्याकरिता धावतो. साधू महाराज म्हणतात, साहेब थांबा, बाई विसरल्या असतील. ती इंजिनियरची बायको म्हणते, महाराज, तुम्ही इथं बसल्या बसल्या सगळ्या जगाला फसू शकता. अहो, इथं बसल्या बसल्या तुम्हाला पंढरपूरच्या महाद्वारातले जर कुत्रे दिसले तर भाताखालचे भजेच का नाही दिसले? असे साधू बंधू असतात. तर साधू बंधूंवर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून साधू बंधूंवर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून नामदेवराय दुसऱ्या चरणात काय म्हणतात? साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, ओ साधू थोर जाना, 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 हो साधू थोर जाना, साधू थोर जाना, हो साधू थोर जाना, साधू टाळी वाजवा. साधू थोर जाना, 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 ओ साधू थोर जाना.
थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना साधू थोरदाना थोरदाना साधू थोरदाना साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा कलियुगी साधू थोर जाणा 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 साधू थोरदाना 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 आज हजारो किलोमीटरवर बसलेल्या मित्राशी तासनतास गप्पा मारायला आजच्या मुलांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला त्यांना वेळ मिळत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा आजारी असता तेव्हा तुमचा मित्र गुड बाय, टेक केअर, काळजी घे असं म्हणून तो झोपी जाईल आणि रात्रीचा दुधाचा ग्लास आणि पार्लेजीचं बिस्किट घेऊन येते ना, ती तुमची आई असते. आणि अर्ध्या रात्रीत नकळत तुमच्या गळ्याला हात लावून बघतो ना तुमचा ताप, तोच तो तुमचा बाप. ज्याला मायबाप कळले त्याला वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई विठोबा. विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हा जय जय हा ना हा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखु एकदा का संत कृपा झाली की इमारत फळाली, मग सुका काय येऊ नये झाले सोयरे त्रिभुवन, पण अगोदर जाणं गरजेचं आहे. काही जणांच्या मनामधला प्रश्न, आतापर्यंत परमार्थ न करणारी आम्ही माणसं अचानक परमार्थाला लागलो आणि परमार्थ करण्यात जर प्रवृत्त झालं तर समाजाच्या टीकेस त्याचं करायचं काय हो? तर समाजाची टीका विचारात घेऊ नका, कारण हिंदीमध्ये एक म्हण आहे, जगत में सबसे बड़ा रोग, जगत में सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण समाज इतका विक्षिप्त आहे, विचित्र आहे. चांगलं काम करणाऱ्यालाही नावच ठेवतो, त्यालाही निंदा, त्याच्या वाट्यालाही टीकाच, आणि वाईट काम करणाऱ्यालाही नावच ठेवतात. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका हे वचन, तुका म्हणे आता ऐका हे वचन, तेजोनिया जन भक्ती करा, तेजोनिया जन भक्ती करा. अहो आपले संतच काय, आपले पूर्वजही आपल्याला ओरडून ओरडून सांगायचे, ऐकावे जनाचे करावे मनाचे.
आत्तापर्यंत लोकांचं ऐकून परमार्थ केला नसेल, हरकत नाही. स्वामी विवेकानंदांचं वाक्य सांगते, डोंट थिंक अबाउट युअर पास्ट बिकॉज इट इज डिस्ट्रॉयड, डोंट थिंक अबाउट युअर फ्युचर बिकॉज इट इज अननोन, बट डोंट मिस युअर प्रेझेंट, सो लक युअर पास्ट अँड एन्जॉय युअर प्रेझेंट. स्वामीजी असं म्हणतात की गेलेल्या क्षणाचा कधी विचार करू नका, कारण तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरी गेलेला क्षण तुम्ही कधीही खरेदी करू शकत नाही, आणि येणारा क्षण जीवनात येईल की नाही याची शाश्वती देता येणार नाही. काय सांगावे या देहाचं, क्या भरोसा है इस जिंदगी का, 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 क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी, चलते चलते क्षमा बुझ जाएगी ढलते ढलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी ढलते ढलते, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नाही हर किसी का. का साथ देत नाही, कारण तो जाणारच आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल जाईल त्याची काळ बा खाईल, आणि का काळ खाईल, कारण तो त्याच्याच मालकी हक्काचा आहे. म्हणून माणसाने जीवनात येऊन पंढरीची वारी करावी, परमार्थ करावा, समाजाचा विचार करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. थोडेसे अजून 10-15 मिनिटे घेणार आहे. इथून पुढचे जे आहे त्याची काळाला गरज आहे. थोडंसं प्रबोधनाकडे वळते. एका ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात, माते तुला जर मुलाला जन्म द्यायचा असेल तर तू अशा मुलाला जन्म दे, जननी जने जो भक्त बनेल, दाता बडिया शूर, नैत भली वांज भली, केव्हा खाई अनुरमा. माते तुला मुलाला जन्म द्यायचा आहे, तू चांगल्या मुलाला जन्म दे, जो शूर असेल, भक्त असेल, नाही तर तू वांज राहिलीस तरी चालेल. आताच्या काळात संस्कार महत्वाचे, पण संस्कार म्हणजे काय हो, तर ज्या वेळेला एखादी स्त्री गरोदर असते, गरोदर असताना त्या स्त्रीने प्रत्येक महिन्यात काय म्हटले पाहिजे, बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंग नात ग, जो बाळ जो जो रे जो, डाव्या कुशीला रंग नात ग, जो बाळ जो जो रे जो. बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, बाई दुसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळ जो जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळ जो जो रे जो. बाई तिसऱ्या ग मासी मी आठवीत वाजवीत होते टाळ, बाई तिसऱ्या ग मासी मी वाजवीत होते टाळ, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळ जो जो रे जो, संत रूपान येईल बाळ ग, जो बाळ जो जो रे जो. प्रत्येक महिन्यात प्रत्येक गरोदर स्त्रीने
आपल्या मुलांवर आपल्या गर्भावर असे चांगले संस्कार केले पाहिजेत. संस्कार महत्त्वाचे. पण ज्या वेळेस तो मुलगा पटत असतो त्यावेळेस काही गरोदर बायका या दवाखान्यात गेल्यानंतर मग डॉक्टर सांगतात तुम्हाला आरामाची गरज आहे. मग आराम करायला कुठं जायचं महिला मंडळ? काय? माहेरी जायचं. तिथं करमणुकीचं साधन काय? करमणुकीचं साधन अहो त्या टीव्हीनं वाटोळं केलंय ना, काही ठेवलंय का? अहो ती माता त्या टीव्ही पुढे बसते, काही पिक्चर लावते, काही गाणी लावते. ती माता तो टीव्ही बघता बघता झोपी जाते, पण तिच्या पोटातला गर्भ मुलगा तो सगळी पिक्चर आणि गाणी ऐकतो. आणि ज्यावेळेस मुलगा छोटा असतो मग तो रडायला लागला की त्याचे आई वडील त्याला मांडीवर घेतात आणि एकच गाणं म्हणतात, वाटाणा फोटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना वाट्यात भेटला तिळाचा दाना. अहो आपल्या मुलांवर संस्कार कसे? तर वाटाणा फुटाणा शेंगदाणा. मग एकदा का तो मुलगा जन्माला आला, कुठे वरातीला हळदीला गेला की त्याला बियर बरोबर हॉटेलमध्ये काय लागतं? वाटाणा फुटाणा. काय लागतं? शेंगदाणा. तुम्हाला अनुभव दिसतोय बरं का? तुम्ही भरपूर हसलात म्हणजे तुम्हाला पटलं. मग एकदा का तो मुलगा जन्माला आला, कुठं वरातीला हळदीला गेला की तो म्हणतो, अरे बँडवाल्या बजाव ना. याच कारणे आपण लहानपणी संस्कार करताना चुकलो म्हणून आपली मुले वाईट वळणाला गेली. संस्कार चांगले केले नाही तर मोठ्यापणी ही मुलगी घरात येते, 1-2 महिने घरातील वातावरण बघते आणि नवऱ्याला सरळ म्हणते, मला या घरात तुमचे आईबाप नको. बायकोच्या सांगण्यावरून आईबापाला घराच्या बाहेर काढतो. काम नाही धंदा नाही. रोज सकाळचं ताट घेतो आणि बायकोची आरती करतो. जय देव जय देव जय माझी बायको, तू जे सांगशील त्याचं मी ऐको. जय देव जय देव. तुमच्याकडे आहे का बायकोची आरती? आहे का कुणाकडं? असली तरी करू नका. एवढ्यावर काय त्याचं समाधान होत नाही. परत ताट घेतो आणि आरती करतो. अग अग बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी न मी तुझा भोप्या. भोप्यान भोपी कुठं? घरात. आई बाप घराच्या बाहेर. आम्ही सांगत नाही की तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करू नका, तिची आरती करू नका. अवश्य करा. पण जर तुमची बायको तुमच्या आई वडिलांना सांभाळत असेल ना तर तुम्ही सुद्धा तिची सेवा करा. पण जर तुमची बायको तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल ना तर तुम्हालाही तिची गरज नाही. म्हणून चांगले संस्कार करा जेणेकरून आपली मुलं वाईट वळणाला जाणार नाहीत. पूर्वीच्या काळच्या माता प्रत्येक काम करताना रात्रंदिवस देवाच्या नावाच्या ओव्या गायच्या. प्रथम मी बोलेन, माझ्या पाठीमागे सर्व महिलांनी बोलायचे. इथे एकच पाहायचं की आवाज कोणाचा मोठा. आणि महिलांचा नंबर झाल्यानंतर सगळ्या पुरुषांचा नंबर. सर्वांनी टाळी वाजून जोरात म्हणायचे. टाळ पकवाज पेटी 2 मिनिटासाठी काही वाजू नका. फक्त आवाज कोणाचा मोठा आहे बघा. तुम्हीच टाळ्या वाजून म्हणा, सुंदर माझे जाते ग फिरते भवते ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जोरात. प्रपंच दळण दळीले पिठ म्या भरिले. आजी सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. बघा बघा आताच्या सुना लगेच चालल्या सासू पुढे ठेवायला. बघा. असो आता सगळ्या पुरुषांचा नंबर. सर्वांनी जोरात बोलायचे बरं का. बाळ सगुण गुणाचं ताना ग बाळ दिसतंय गो
जिरवान काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा मोठ्यानं म्हणा तुम्ही यांची संगत सोडा ग गोकुळच्या नारी अग तुम्ही यांची संगत सोडा ग कुर्ल्याच्या नारी तेव्हा का ते बाबा नको म्हणतात पण खरं सांगायचं कुणाचा आवाज गोड होता ह्यांचा पण ह्यांचा आहे ना भांडताना आवाज मात्र लय डेंजर निघतो बरं का कधी बघत जावा भांडणं बायकांची झिंजा वडावडी असते तेव्हाच त्यांचा आवाज तेवढा लय जोरात निघतो हिथं नाही निघायचा असो एकच पाहायचं होतं की आवाज कोणाचा मोठा अशा प्रकारे संस्कार करत चला आपली मुलं वाईट व्यसनांच्या आहारी जाणार नाहीत मुलांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून आपली मुलं समाजात आपलंच नाव कमवतील एखाद्या मुलगी लग्नाला आलेली असते आणि त्यांना जर तिचे वडील तिला मुलगा बघायला निघाले की ती आई म्हणते अहो आपल्या मुलीला असा मुलगा बघा की त्याला आई नसावी म्हणजे माझ्या मुलीला सासू नसावी तिला सासूरवास नसावा आणि काही आया अशा असतात त्या म्हणतात बघ दीदी फार मोठं कुटुंब आहे 1-2 महिने एकत्र राहा आणि नवऱ्याला सरळ सांग मला वेगळं राहायचंय अशी आई मुलीला शिकवते पण असं वाईट न शिकवता प्रत्येक आईने आपल्या मुलीला सांगायला पाहिजे मुली जाशील दिल्या घरी बोला आईचे घेऊन अंतरी जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी सासू सासरे ननंद जावा सासू सासरे ननंद जावा दीर बायांशी गोड असावा कुणी असते भली कुणी असते बुरी कोणी असते भली कोणी असते बुरी कोणी असते या घर फोडणारी जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी शिलस्त हे काचेचं भांड शिलस्त हे काचेचं भांड तेच फोडाया टपतात गुंड पती परमेश्वरी नांदतो संसारी पती परमेश्वरी नांदतो संसारी जरा जपून वागावे सासरी जरा जपून वागावे सासरी प्रत्येक आईने आपल्या मुलीला सांगितलं पाहिजे मुली तू ज्या घरी जाणार आहेस तिथले सासू सासरे नणंद जावा सगळ्यांशी तू प्रेमाने वा तुझ्यावनी कोण लहान असेल कोणी मोठे असेल कोणी असते या घर फोडणारी कोणी घर फोडणारे असते तिच्याशी सुद्धा तू प्रेमानेच वाग तुझं घर कधी फुटणार नाही शिलस्त हे काचेचं भांड स्त्रीचं आयुष्य एका काचेच्या भांड्याप्रमाणे असतं एकदा का काचेचं भांड फुटलं की फुटलेलं काचेचं भांड आयुष्यात कधी जोडता येत नाही आणि म्हणून स्त्रीच्या आयुष्याला लागलेला कलंक एकदा का लागला की तो कलंक आयुष्यात कधी पुसता येत नाही म्हणून पती परमेश्वरी नांदतो संसारी असे संस्कार केले पाहिजेत आणि सर्वात सुंदर असं नातं आईचं आणि लेकीचं असतं बघा घर आले की भांडणं आली आई आपल्या मुलीला प्रत्येक कामात शिकवत असते आई शिकवते आई शिकविते तुला राग हे तो लेकी पराया पुरुषाशी बोलू नये एकाएकी आई आपल्या मुलीला शिकवते मुली आपली मुलीची जाते परक्या पुरुषाशी परक्या माणसांशी पटकन बोलायचं नाही पण त्यावेळेस त्या मुलीला आपल्या आईविषयी राग येतो पण आई जे आपल्या मुलीला सांगते ते आपल्या कल्याणात करीतच असतं
तर वाईटाचं नसतं. आई शिकविते तुला राग हे तोले की पराया माणसाशी बोलू नये एकाएकी. माया लेकीचं भांडण धुया दुधाची उकळी. लेक धरते बोलाई मनाची मोकळी. घर आले की भांडण आलं. आईचं आणि मुलीचं भांडण होतं आणि मुलीला आपल्या आईविषयी राग येतो. तर आईच्या मनामध्ये राग नसतं, उलट प्रेम असतं. आई आपल्या मुलीला 10 वेळा बोलायला जाते, दिदे जेव ग, दिदे हे कर, दिदे ते कर, दिदे. पण नाही, त्या मुलीला आपल्या आईविषयी राग आलेला असतो. पण आईबाप जे शिकवतात ते आपल्या मुलांच्या वाईटाचं नसून तर कल्याणाकरिता, चांगल्याकरिता असतं. मग ज्यावेळेस मुलगी मोठी होते, लग्नाला येते आणि लग्न झाल्यानंतर आईबापाला आपल्या मुलगी मोठी झाली आहे हे कळतही नाही. मग लग्न झाल्यानंतर ती मुलगी सासरी गेली की आपल्या आईला आपल्या मुलीविषयी करमत नाही. ती आईला करमत नाही म्हणून ती आई काय म्हणते, लेक जाते सासरला आई लाग करमेना. सारवल्या भिंतीवर काढल्या ग मैना. लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही. बोलती आई माझी लाडाची लेक जाई. लेक जाते सासरला आई रडते खळा खळा. कसं कोरड्या नदीला पाणी येतं खळा खळा. आपल्या मुलीचं लग्न होतंय आणि आपली मुलगी आता सासरी चालली. आईला रड असं सांगावं लागतं का हो? कसं कोरडी नदी असते पण खळाखळा पाणी येतं. आणि मग आईला आपल्या प्रत्येक कामात आपली मुलगी दिसते, मुलगी आठवते. त्या आईला करमत नाही आपल्या मुलीविषयी. आणि मग आई म्हणते, मला माझ्या मुलीची आठवण येते. माझ्या मुलीसाठी माझा जीव व्याकुळ होतो. काहीही करा पण व्याकुळ झालेल्या मुलीच्या साठी त्या आईला एकदा ती मुलगी भेटवायला आणा. मग ती आई रडते आणि काय म्हणते, माझ्या जीवाच्या लेकीला आज सांगवा पाठवा. माझ्या व्याकुळ जीवाला माझी मालन भेटवा. नाव लेकीच ग घेता जात फिरे गरा गरा. माझी डोळ पुसणारी लेक गुंतली संसारा. रोज येती सपनात काय बोलत ती नाही. भर चैताच्या उन्हात माझी सुकली ग जाई. करू लेकीच नशीब झालं कपाळ उघड. घर धन्याच्या वाचून कोणी घेईना लुगड. ती आई म्हणते, आज मी रडते, माझी मुलगी जवळ नाही. माझी मुलगी जवळ नाही तर माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे आणि ते पाणी पुसण्याकरिता आज कोणी माणूस नाही. माझी मुलगी नाही, माझे डोळे पुसण्याकरिता आज माझी मुलीची मला आठवण येते. अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमळ नातं हे आईचं आणि लेकीचं असतं. 2 ओळी बाप लेकींसाठी. दिस आड दिस गेले थोडे सुके थोडे ओले. मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडती. आसो माहेर सासर पांग बापाचे फेडती. जावा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले. आणि तिला छातीशी धरून त्यानं टिपूस गाळले. लेक ही 2 घरांचा उद्धार करते. सासरचा उद्धार सुद्धा मुलगीच करते आणि माहेरचा उद्धार सुद्धा मुलगीच करते. अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमळ नातं असतं. आईचं प्रेम ओठात आणि बापाचं प्रेम पोटात असतं. बाप काढल्यास घराबाहेर दारात रडते आई, पण बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या मायेचे आठून बघ दिवस. लेकच यावा पोटी म्हणून किती केले ते नवस. इकून टिकून नवसाला देव सुद्धा पावला. तुझ्यासारखा हिरा तुझ्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुझ्या शेतात न्यायची.
लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पत्राची सावली धरून राहायची, तुला भूक लागल्यावर तू टायटा रडायचास आणि मायेचं दूध संपलं तरी तिचं रक्त ओढायचास. रक्त पिऊन पोचलं असले का त्या रक्ताचा तरी ठेव मान, पवित्र मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या महिला घरात तरी आण. अरे किती दिवस जगणार आहे एका झाडावरचं पिकलं पान. तू गोडधोड का पण त्या म्हाताऱ्या महिला शिळी भाकर तरी वाढ. अरे देवासारखा बाप तुझा तोही सोडलास वाऱ्यावर, तुझ्या पोटाची खळगी भरण्यासाठी पाठत जायचा दाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी त्याने किती सावकार उपसले, इतभर जमिनीसाठी पाटीत किती सुरे खुपसले. तुला नोकरी लागल्यावर बापाने वाटली होती गावभर साखर, तुला नोकरी लागल्यावर बापाने वाटली होती गावभर साखर. दुर्दैवाने त्याच्याच ताटात नाही चतकुर सुद्धा शिळी भाकर, दुर्दैवाने त्याच्याच ताटात नाही चतकुर सुद्धा शिळी भाकर. माणूस जितका चंद्रावर गेलाय ना तितकाच खाली खोल गेलाय. जगाच्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागात ताटून गेलेत मायबाप, दुर्दैवाने त्यांच्याच संसारावर उरले नाही सायपण. खरा मर्दाचीन तर मायबापाचं दर्शन घेऊन मान. मायबापा हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. म्हणून चांगल्यांची संगत करा. ज्या संतांमुळे मी इथे उभा आहे त्या संतांचं नामस्मरण करूया. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी हात वर करा आणि तसेच राहून द्या. तोपर्यंत मी जरा चहा पिऊन येते. चला नामस्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, शेवटचे ते गोड त्याची खरे गा. म्हणून सांगते माय बाप्पा हो भजन करा. आपला एक दिवस ठरलेला आहे त्यामध्ये त्यासाठी बदल करा. आपण जन्माला आल्यानंतर सुद्धा रिकाम्या हातानेच येतो आणि मरताना सुद्धा रिकाम्या हातीच जातो. पण आयुष्यभर आपण कर करतो, तुझा माझा करतो, एकमेकाचे बांध करतो, पण जाताना आपण मात्र रिकाम्या हातीच जातो. महाराज बघा ना 10 कारखान्याचे शेअर्स नावावर आहेत, पण डॉक्टरने सांगितले चमच्याभर सुद्धा साखर खायची का हो? डायबिटीजमुळे ना. 10 लाखाचा बेड बनवून ठेवलाय, पण डॉक्टरने सांगितलं मनक्या दिया पे जमिनीवरच चटई टाकून झोपायचं. लाखोची इस्टेट नावावर आहे, पण जाताना कपाळाला रुपयाच असतो. म्हणून तुझा माझा करू नका. विचार करण्यासारखे प्रश्न आहेत. मरायचं सर्वांना आहे, पण तू मरावंसं कोणालाही वाटत नाही. कुणाला वाटतंय का इथं मरावं? नाही वाटत कुणाला. अन्न सर्वांना हवंय, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. सून सर्वांना हवी आहे, पण मुलगी व्हावी असं कोणालाही वाटत नाही. विचार करण्यासारखे प्रश्न, पण विचार करावा असे कोणालाही वाटत नाही. म्हणून आपल्याला पवित्र असा देह मिळाला आहे, त्याच्यात पवित्र तुळशीच्या माळा घाला, परमार्थ करा. मांसाहार खाऊ नका, मद्यपान करू नका, संसार उद्ध्वस्त करू नका आणि परमार्थही सोडू नका ही विनंती करते. झालेली सेवा तुमच्या चरणी, माऊलीच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. तसंच कुणीही उठू नये, कारण आयुष्यातून उठलेली, जीवनातून उठलेली माणसं कीर्तनात येऊन बसतात, पण जो कीर्तनातून उठेल त्याने कुठे जाऊन बसायचं. म्हणून कुणीही उठू नका. उठा ना, जीवनात झोपल्यात ना तिथून उठा आणि कीर्तनात येऊन बसा. जे माझ्या बरोबर ते माझ्या सद्गुरूंचे आणि जे माझे चुकीचे ते माझ्या अल्पशा बुद्धीचे दोष समजा. माझे गुरु हरिभक्त पारायण जाधव महाराज वडजालकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथे उभा राहू शकले, मी ते कीर्तन करू शकले. त्यांचे उपकार कधीही फिटणार नाहीत. अगदी माझ्या कातड्याचे जोडे जरी करून त्यांना घालायला दिले तरी उपकार फिटणार नाही. तसेच या टाळकर यांनी मला सुंदर अशी साथ दिली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे मृदुंगवाल्या महाराजांनी सुंदर असा मृदुंग वाजून कीर्तनाला साथ दिली, त्याबद्दल त्या महाराजांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. पेटी वाजवणाऱ्या महाराजांनी सुद्धा सुंदर अशी पेटी वाजवली, त्याबद्दल त्यांचेही आभार. तसेच साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीम केली आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत सुंदर व सुश्राव्य पोचू लागला, त्याबद्दल साऊंड सिस्टीमवाल्यांचे सुद्धा आभार. आणि आज चक्क माझ्या कीर्तनात
महाराष्ट्राचे प्रसिद्ध कीर्तनकार, युवा कीर्तनकार आणि गायक अशा हरिभक्तपरायण प्रणालीताई जाधव महाराज या आज माझ्या यांनी कीर्तनाला हजेरी लावली, या माझ्या कीर्तनासाठी उपस्थितीत राहिल्या, त्याबद्दल त्यांचेही मी कोटी कोटी आभार मानते. तसेच मला आज कीर्तन करायची संधी ज्यांच्यामुळे मिळाली ते मुंबईत प्रसिद्ध असणारे असे दादा काटेवाले, म्हणजेच माझ्या आजोबा संपत कदम यांनी मला इथे कीर्तन करायची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे इथे आमच्या गावातली उपस्थितीत असणारी मंडळी, त्याचबरोबर आमचा भोसले परिवार अतिशय गप्पा मारून कीर्तन ऐकलं, त्याबद्दल त्याचप्रमाणे कदम परिवार या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देते. आणि त्याचबरोबर तुम्ही माझे कीर्तन न झोपता आवडीने व शांततेने ऐकले, त्याबद्दल तुमचे डबल आभार आणि जे घरीच राहिले त्यांचे ट्रिपल आभार. तुकाराम तुकाराम.